रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास चौथा विवेक वैराग्य नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ महद्भाग्य हातासी आले परिभोगू नाही आणितले तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही। आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते ऐकते देखते येते वैराग्य तेने। दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि समास चौथा आहे विवेक वैराग्य नाम। याचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहे। या समासाचं नावच समर्थांनी काय दिलेलं आहे? विवेक वैराग्य नाम। समर्थांचे विवेक आणि वैराग्य हे दोन शब्द जे आहेत ते अत्यंत प्रिय आहेत। नुसतं वैराग्य कामाचं नाही समर्थ म्हणतात आणि नुसतं विवेकही कामाचा नाही। म्हणजे नुसता एकच विषय घेतला वैराग्य ठेवलं विवेक नसला आणि विवेक घेतला वैराग्य नसलं तरीही कामाचं नाही। कारण या दोघांची जर सांगड असेल समर्थ म्हणतात या दोघांची जर सांगड असेल तर खऱ्या अर्थाने अध्यात्म कार्य घडू शकते। आणि म्हणून विवेकाचा आणि वैराग्याचा आपण पायीक झालो पाहिजे। म्हणून पहिल्या चोवीतमध्ये समर्थ म्हणतात आहे महद्भाग्य हातासी आले परी भोगू नाही जाणितले तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही। म्हणजे समर्थ म्हणतात एखाद्याला मोठ्या भाग्याने महद्भाग्य हातासी आले म्हणजे एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य प्राप्त झाले आहे पण समर्थ म्हणतायत महद्भाग्य हातासी आले परी भोगू नाही जाणितले। पण हे सर्व ऐश्वर्य त्याला मिळालेलं आहे मोठ्या भाग्याने त्याला ऐश्वर्य प्राप्त झाले आहे पण परी भोगू नाही जाणितले पण त्याचा भोग कसा घ्यावा हे जर त्याला कळत नसेल तर पुढे समर्थ म्हणतात तैसे वैराग्य उत्पन्न झाले तरी परी विवेक नाही। मग समर्थ म्हणतात जर ह्याला जर ऐश्वर्य प्राप्त झालं आहे याच्या भाग्याने परंतु त्याचा उपभोग कसा घ्यावा हे त्याला कळत नाही परी भोगू नाही जाणितले मग समर्थ म्हणतात तैसे वैराग्य उत्पन्न झाले तर ते प्राप्त होऊ नये। म्हणजे हे जर त्याला कळत नसेल तर ते प्राप्त होऊ नये कसं आहे व्यर्थ आहे त्याचा काहीच उपयोग नाही। त्याप्रमाणे समर्थ म्हणतात तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही। त्याप्रमाणे एखाद्यास वैराग्य उत्पन्न झालेलं आहे पण त्याच्या ठिकाणी जर विवेक नसेल तर त्या वैराग्याचा व्हावा तसा उपयोग होत नाही। कारण वैराग्य घेतलं विवेक सोडला विवेक घेतलं वैराग्य सोडलं चालत नाही। दोन्ही गोष्टी सोबत घेऊन म्हणजे दोघांचीही सांगड घालून त्याला चालता आलं पाहिजे। म्हणून म्हणतात महद्भाग्य हातासी आले याचा अर्थ समृद्धी प्राप्त झाली समृद्धी प्राप्त व्हावी धनधान्यांनी तो समृद्ध झालेला आहे परंतु समर्थ म्हणतात परी भोगू नाही जाणितले परंतु ते भोगण्यासाठी त्याला आरोग्यच नाही आहे। एखाद्याला वैभव वगैरे सगळं मिळतं धनसंपदा सगळं येतं त्याच्या हातामध्ये परंतु त्याला आरोग्यच प्राप्त झालेलं नाही आहे। त्याला डायबिटीज एवढा आहे की तो काहीच खाऊ शकत नाही गोड पदार्थ। म्हणजे समर्थ म्हणतात एवढं धनसंपदा एवढं घरामध्ये सगळं भरलेलं आहे धनधान्य भरलून पुरून उरलेलं आहे परंतु त्याच्या आरोग्याला ते घातक आहे तो ते खाऊ शकत नाही। मग समर्थ म्हणतात याचा अर्थ समृद्धी प्राप्त व्हावी धनधान्याने तो समृद्ध झालेला आहे परंतु तो भोगण्यासाठी मात्र कसा आहे त्याचं आरोग्यच त्याला नाही आहे। म्हणजे घरामध्ये साखरेची पोती असावीत आणि नेमका याला डायबिटीज व्हावा अशा माणसाला त्या साखरेचा उपयोग तरी काय हो? ती साखर असून सुद्धा ती त्याच्याजवळ विष होते आहे म्हणजे त्याच्यासाठी ती विष होते आहे त्याला त्याचा वापरच करता येत नाही। तसं समर्थ म्हणतात तसा मनुष्य एक गोष्ट प्राप्त झालेली आहे म्हणजे वैराग्य उत्पन्न झालेला आहे परंतु विवेक मात्र त्याच्याजवळ नाही आहे। वैराग्य आहे पण विवेक नाही। म्हणून विवेक आणि वैराग्य या दोन्हीही गोष्टी प्रपंचाला आणि परमार्थाला अत्यंत उपयोगी आहेत। आणि आता प्रपंचाला कशा उपयोगी आहेत तर प्रपंचाला विवेक नको धन जमा करण्यासाठी सुद्धा विवेक लागतो। प्रपंचाला विवेक नको असं म्हणून चालणार नाही कारण धन जमा करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा विवेक लागतो आणि तो योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी काय लागतं वैराग्य लागतं। म्हणून म्हटलंय जोडून या धन
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणून आमच्या जवळ विवेक आणि वैराग्य, समर्थ म्हणतात, या दोन्ही गोष्टी आपल्या जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. जसं रथाला 2 चाकांची गरज असते, रथ आहे बघा, त्या रथाला 2 चाकांची गरज आहे, नाहीतर रथ चालू शकत नाही, तसा विवेक आहे. म्हणजे एक चाक पंक्चर झालेला आहे म्हणजे वैराग्य नाही आहे, म्हणजे एक चाक पंक्चर झालेला आहे म्हणजे दोन्ही चाकात उत्तम हवा पाहिजे, याचा अर्थ विवेक आणि वैराग्य दोन्ही आहे, मग आपला गाडा कसा व्यवस्थित चालतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात आहे, महद्भाग्य हातासी आले परी भोगू नाही जाणितले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्य तेने. म्हणजे समर्थ म्हणतात की या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. म्हणून म्हटलंय आदळते, कधी आदळतात कधी आपटतात, कष्टी होते दुःखी होते, खूप दुःख होतं, कष्टी होते, आदळ आपट होते, ऐकते देखते येते वैराग्य तेने. म्हणजे या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे तो आदळ आपट करतो, कष्टी होतो, दुःखी होतो, आणि अशा रीतीने ऐकून पाहून अनुभवून ऐकते देखते येते वैराग्य त्याने. म्हणजे अशा रीतीने समर्थ म्हणतात आहे की ऐकून पाहून अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होते. म्हणून म्हटलंय आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्य तेने. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की एखाद्या घरामध्ये गृहस्थाला पत्नी कर्कश मिळाली, भांडखोर मिळाली, कटकट करणारी मिळाली, ती काय करते तर आदळापट करते, कष्टी होते दुःखी होते. म्हणून म्हटलंय ऐकते देखते येते वैराग्य तेने. ते पाहून आपल्याला वाटतं की नको बाबा हा संसार, वाटतं की नाही हो, वाटतं कधी कधी. जर भांडणं होत असतील, कटकटी असतील घरामध्ये, तर वाटतं आपल्याला हा नको हा संसार, पण किती वेळासाठी हो, क्षणभरासाठी, क्षणिक वैराग्य. म्हणजे काही वेळानंतर जर सगळं व्यवस्थित सुरळीत चाललं तर आपल्याला वाटतं किती संसारात भारी आहे, म्हणजे आपण परत संसारात अडकले जातो. परंतु तिथेच जर भांडणं असतील, कटकटी असतील, जर दररोज तिथे जर भांडण होत असतील, एकामेकांचं पटत नसेल, तर काय वाटतं नको हा संसार. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कटकट करणारी एखादी भेटली घरात तर त्याचे लक्ष लागत नाही, म्हणून ऐकते देखते येते वैराग्य त्याने. म्हणजे ते पाहून आपल्याला वाटतं की नको हा संसार, आणि तेच जर एखादे ते कोण असतात ज्यांना म्हणजे संसार आता नको आहे, संसाराला सुद्धा समर्थ म्हणतात ते कोण करू शकतात, हे सगळं फक्त संतच असू शकतात. म्हणजे संत तुकाराम महाराजांसारखे जे संत आहेत तेच करू शकतात. त्यांनी म्हटलं आहे बरे झाले देवा बाईल कर्कशा, आपण दुसरीकडे पळ काढू, परंतु समर्थ म्हणतात आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत आहेत बरे झाले देवा बाईल कर्कशा. पण सगळ्यांना मात्र तसं होत नाही, ते संत आहे तो त्यांना तसं वाटतं, परंतु मनुष्य मात्र, त्यामुळे क्षणिक वैराग्य निर्माण होतं, तो संसार नको वाटतो आपल्याला. पण हे वैराग्य हे जर कायमस्वरूपी नांदत असेल, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसारखं जर आपल्याकडे कायमस्वरूपी नांदत असेल, तर त्याच्या वैभवाला उणे नाही हो, त्याला भगवंताकडे जाण्याचा मार्ग सुकर झाला हे म्हणायचं. म्हणून समर्थांनी विवेक आणि वैराग्याला जसं महत्त्व दिलं, तसं माऊली सुद्धा विवेक आणि वैराग्याबद्दल विशेष सांगतात आहे. म्हणून म्हणतात विवेकाची भाषा नेनती वैराग्याची शिंगण देखती, ते कैसे पावती मज ईश्वराते. परमेश्वर प्राप्तीसाठी विवेक आणि वैराग्याची अत्यंत गरज आहे. पण नुसतंच वैराग्य निर्माण झालं तर बाह्य परिस्थिती बिघडली आहे, म्हणून वैराग्य नको, अंतरी वैराग्य पाहिजे. बाहेरून वैराग्य नको, मला हे खात नाही, मला हे चालत नाही, मी हे खात नाही, मी इकडे जात नाही, मी तिकडे जात नाही, फक्त सांगण्यापुरतं. घरी आलं की पालत्या गड्यावर पाणी, म्हणजे घरी आले की पुन्हा ते सगळं करून मोकळे होतात आणि सांगतात की मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही.
म्हणजे बाह्य परिस्थिती फक्त दाखवतात की मी अलिप्त झालेलो आहे, मी वैराग्य धारण केलेलं आहे, या वस्तूंपासून, या गोष्टींपासून, या विषयांपासून मी अलिप्त झालेलो आहे. परंतु समर्थ म्हणतात हे सगळं चाललेलं आहे ते बाहेरून चाललेलं आहे. बाह्य स्थिती आपल्याला दाखवायची नाही, अंतरस्थिती आपली सुधारली पाहिजे. जशी अंतरस्थिती आहे तसंच बाह्य स्थितीने राहावं. कारण समर्थ म्हणतात आहे की आपलं जे वागणूक आहे, आपलं वर्तन जे आहे, आपला स्वभाव म्हणजे आपली जी आपला स्वभाव जो आहे तो कायमस्वरूपी एकच असावा. कारण ओळख जरी नावाने होत असेल तरी आठवण मात्र एखाद्याच्या स्वभावाने होते बघा. जर एखादा चांगला गुण एखाद्याचा असेल की नाही बाबा हा असं करतो, हा मदत करणारा आहे, याच्याकडे ती वृत्ती आहे, म्हणजे स्वभावाने आपण एखाद्याला जाणतो, त्याची आठवण काढतो, नावाने ओळख होते पण स्वभावाने मात्र माणसाची आठवण येते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की बाह्य परिस्थिती दाखवू नका, अंतरस्थितीतून बदल झाला पाहिजे, बदल आतमध्ये घडला पाहिजे, परेपासून तो बदल झाला पाहिजे. परा पश्चंती मध्यमा वैखरी, फक्त वैखरीमध्ये दाखवण्यापुरता तो नको आहे. म्हणजे बाह्य हे जे सगळं आहे, बाह्य आपली स्थिती जी आहे आणि अंतरस्थिती ही एक झाली पाहिजे. बाह्य स्थिती वाटतंय की मी सगळं वैराग्य धारण केलेलं आहे, परंतु आतून मात्र सगळीकडे चिकटलेला आहे, लिप्त झालेला आहे. मग समर्थना असं नको आहे. आतून बाहेरून स्वच्छ, अगदी निर्मळ नितळ दिसला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे अंतरी वैराग्य पाहिजे. बाहेरचं वैराग्य काय कामाचं आहे, तसं माणसाच्या अंतःकरणामध्ये खरं वैराग्य असलं पाहिजे. वैराग्याबरोबरच विवेकाची जोड पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे नाना प्रपंचाच्या ओढी, म्हणजे आदळते आफळते, कष्टी होते, दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्यतेने. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडुनी देशधडी होये तेने. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा. म्हणजे नाना प्रपंचाच्या ओढी, या जगात नाना प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे काय होतं, आदळ आपण माणूस करतो, कष्टी होतो, दुःखी होतो आणि अशा रीतीने तो ऐकून पाहून सगळं अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होतं. म्हणजे एखादा खरोखरच ते ऐकून अनुभवून बघून शिकतो, एखादा मात्र नाही शिकत. ज्याला वैराग्यच प्राप्त करायचं नाही तो कसा सुधारणार. म्हणून समर्थ म्हणतात नाना प्रपंचाच्या ओढी, त्याच्यामुळे काय होतं तर संसारात ओढाताण होते. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, नाना संकट साकडी म्हणजे अडचणी उपस्थित होतात, नाना संकटे येतात, नाना प्रसंग येतात, म्हणजे संसारात ओढाताण होते. संसार सांडुनी देशोधडी होये त्याने. त्यामुळे तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो. म्हणजे संसार सांडुनी देशधडी होये त्याने, म्हणजे त्याचं व्यवस्थित चलन होत नाही. संसारामध्ये त्याला ओढाताण करावी लागते, सतत ॲडजस्टमेंट करावी लागते आणि याला कंटाळून मग त्याला काय करावं लागतं, देशधडीला जाणं. म्हणजे काय करावं लागतं तर हा संसार नको, हे काही नको, मुलं बाळ नको, संसार नको, पत्नी नको, काहीच नको असं म्हणून कंटाळून तो संसार सोडून संन्यास धारण करतो. मग तसं करावं का, त्याला वैराग्य म्हणावं का, की कंटाळून जबरदस्तीने केलेलं आहे त्याला वैराग्य म्हणावं का. हे सगळं सोडून तो का गेला, कारण त्या संसाराच्या ओढाताणीमध्ये त्याचा सगळा आनंदच हरपून गेलेला आहे आणि आता त्याला कंटाळा आलेला आहे. आता त्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्यातून निष्ठून जाणं, आता ते नको, आता पुरे झालं असं जेव्हा वाटतं तेव्हा वैराग्य उत्पन्न झालेलं असतं. वैराग्य, पण ते वैराग्य किती दिवसासाठी हो, तो कंटाळा आला, त्याची ओढाताण होते म्हणून ते सोडलेलं आहे, मनापासून सोडलेलं नाही. अंतरी मात्र त्याला काय वाटतंय की मी संसार केला असता परंतु माझी परिस्थितीने साथ सोडली, किंवा माझ्याकडे हे नाही ते नाही, ते सगळं असतं तर मी संसार केला. म्हणजे अजूनही तो संसारात अडकतो, परंतु काही या संसाराच्या ओढाताणीमुळे त्याला संकटांमुळे तो वैराग्य धारण करतो. म्हणजे ते जे वैराग्य आहे ते कसं आहे, समर्थ म्हणतात ते क्षणिक वैराग्य आहे. जसं स्मशान वैराग्य आपण म्हणतो, एखाद्याला स्मशानभूमीमध्ये एखाद्याचं मृत्यू होतो आणि ज्यावेळी आपण त्याला स्मशानामध्ये नेतो त्यावेळी बघा आजूबाजूची जे कोणी असतील, त्याचे नातेवाईक असतील, त्याचे मित्रपरिवार असतील, त्यांना बोलायला लावतात, म्हणजे त्यांच्याबद्दल काहीतरी ते सांगत असतात आणि त्यावेळी त्यांना गहिवरून येतं
आणि असं वाटतं की आपल्याला पण कधीतरी जायचं आहे, ही वेळ प्रत्येकावर आहे, प्रत्येकाला कधी ना कधी जावंच लागणार आहे. मग समर्थ म्हणतात आहे तिथं रडू येतं, तिथे त्याला असं वाटतं की त्याने असं केलं तसं केलं, काही खूप चांगल्या गोष्टी आपण त्याच्या ते सांगतात आणि परंतु त्यावेळी मात्र काय होतं, स्मशान वैराग्य म्हणजे तिथल्या पुरतं ते थांबतं, घरी आल्यावर आपला पूर्ण प्रपंचाला आपण लागतो, म्हणजे ते आहे स्मशान वैराग्य. तसं म्हटलं आहे समर्थांनी, ते क्षणिक वैराग्य आहे. जेवताना बघा, जेवताना जर एखादा पदार्थ आपल्याला चांगला लागला नाही, म्हणजे चांगला झालेला नाही, एखादी आमटी आहे त्याच्यामध्ये मीठ जास्त पडलं, तर आपण काय करतो, सकाळची आमटी नाकारतो, परंतु संध्याकाळी तीच जर आमटी 2 दिवसांनी तीच आमटी केली तर आपण नको म्हणतो का? नाही म्हणत, कारण मीठ जास्त झालेलं होतं. ते क्षणिक वैराग्य आहे, पुन्हा ते आपण ग्रहण करतो. म्हणून समर्थ म्हणतात हे कसं आहे, क्षणिक वैराग्य आहे, तो पदार्थ आपण टाळतो, ती नको असते आपल्याला वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे ते वैराग्य कसं आहे, क्षणिक वैराग्य आहे. म्हणून म्हटलंय नाना प्रपंचाच्या ओढी नाना संकटे साकडी, म्हणजे संकटामध्ये मनुष्य पडतो. आता संसार म्हटला की संकट आहेतच, प्रत्येकाला या संकटातून बाहेर पडावं लागतं. प्रत्येकाच्या ठिकाणी संकट आहे. कुणाला मुलांचं टेन्शन, कुणाला लग्नाचं टेन्शन, कुणाला पैशाचं टेन्शन, कुणाला अजून काही आजाराचं टेन्शन, खूप काही टेन्शन, प्रत्येकाला अलग अलग टेन्शन आहे. जेवढी माणसं म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. मग समर्थ म्हणतात प्रत्येकाला अडचण आहे. मग एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. संसारात येणारी संकट म्हणजे सुख, संसारात येणारी संकट म्हणजे दुःख झालं, म्हणजे एका बाजूला सुख आहे आणि दुसऱ्या बाजूला दुःख, असं ते नाणं जे तयार होतं तसं हे संसाराचं नाणं तयार झालेलं आहे. आज बरं वाटतं पण उद्या दुःख वाटते, परवा पुन्हा दुःख होते आणि नंतर पुन्हा सुख होते. मग सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख असं सदैव चालत राहतं. याचंच नाव काय आहे, संसार आहे. आज दुःख आहे तर उद्या सुख येणारच आहे, हेही दिवस जातील. आज सुख आहे पण उद्या दुःख होणारच आहे. हे चक्र कसं आहे, फिरत राहणारच आहे. कधी सुख आहे कधी दुःख आहे, याचंच नाव तर संसार आहे ना. असं सुख दुःख आपण आयुष्यभर भोगत राहतो, पण जेव्हा ऊन येतं तसं सावली येते. कधी बघा दुपारचं ऊन आलं की संध्याकाळी सावली येते, पावसाळ्यामध्ये सावली असते, कोरडं असतं वातावरण सगळीकडे. मग समर्थ म्हणतात कधी ऊन आहे कधी सावली आहे, त्यावेळेस आपल्याला तो संसार म्हणजे कधी ऊन आलं म्हणजे दुःख आलं की आपल्याला नको असं वाटतो, सुख आलं की वाटतं संसारात आनंद आहे, संसारात आपण रमून जातो, परंतु दुःख आलं की वाटतं नको हा संसार. मग म्हणून तो त्या संसारातून बाहेर पडतो. आणि समर्थ म्हणतात संसार संगे सुख जाहले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणून अनहित केले, दुःखे होती स्वय. काय तुम्ही बसलात त्या संसारात, ज्या संसारात मुळात दुःख आहे, संकट आहेत. बघा एवढी दुःख आहेत, एवढी संकट येतात तरी पण संसार आपण सोडत नाही. संसार करायचा, उत्तमाचा करायचा प्रयत्न करतो, परंतु संसार कसा आहे, फाटका तो फाटकाच आहे. तो कितीही जोडा, त्याला किती ठिगळं असू दे, ते ठिगळं कितीही जोडण्याचा प्रयत्न करा, ती कितीही शिवण्याचा प्रयत्न करा, परंतु संसार कसा आहे, फाटका तो फाटकाच आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे संसारात पडायचं नाही. मग काही लोकांना काय असतं की मी संसारात पडणार नाही, संसारातच मला पडायचं नाही, म्हणून जन्मापासूनच संन्यास, म्हणजे समर्थ रामदास स्वामी यांनी जन्मापासूनच संन्यास धारण केला. व त्या संकटाला पहिले दूरच केलं. संकटाला कुठपर्यंत भ्यावं, संकट जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत भ्यावं. आपल्याला माहीत आहे की संसारात चटके आहेत, संसारात दुःख सुख नाही आहे, दुःखच दुःख आहे, हे माहीत झालं असेल तर सुरुवातीलाच वैराग्य निर्माण करावं आणि त्या संसारात पडूच नये. जर पडलास तर संसारात भिवून पळून जाता कामा नये. संसारात पडलो आहे मग भिवून जायचं काय कारण आहे, आता पडलोच आहे ना तर उत्तम प्रकारे निभावून नेण्याचा प्रयत्न करू. कितीही संसारात त्या संसार जरी कितीही फाटका असला तरी त्याची ठिगळ जी आहे ते शिवण्याचा प्रयत्न करू, परंतु एकदा पडला तर मात्र पळून जाऊ नका, तो उत्तमाचाच करावा. संसाराला भिवून पळून गेलं याचा अर्थ ते वैराग्य निर्माण जरी झालं असलं तरी ते वैराग्य मात्र कसं आहे, क्षणिक आहे, ते परिस्थितीने निर्माण झालेलं आहे. परिस्थितीने निर्माण झालेलं हे वैराग्य आहे, स्वीकारलेलं हे वैराग्य आणि आहे, म्हणजे ओढवलेलं हे वैराग्य आहे.
ओढवलेलं वैराग्य आणि स्वीकारलेलं वैराग्य या दोघांमध्ये फरक आहे. स्वीकारलेलं वैराग्य म्हणजे माथी आलेलं दारिद्र्य, स्वीकारलेलं दारिद्र्य आणि माथी आलेलं दारिद्र्य यात फरक आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा संसार बघाव. महाराजांना दारिद्र्यामध्ये दिवस काढावे लागले. ते म्हणतात, बरे झाले देवा अकाळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. म्हणून त्यांचा लक्ष कुठे लागला? सद्गुरु पांडुरंग चरणी लागला. परंतु आपण काय म्हणू? काहीतर माझ्या संसारामध्ये सगळे दुःख आहे, अकाळ पडला आहे, माझं दिवाळं निघालं, आपण रडत बसू. परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात आहे, बरे झाले देवा अकाळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले म्हणतात आहे जेणेकरून माझ्या पांडुरंगाची, माझ्या परमेश्वराची, माझ्या समर्थांची मला सेवा करता आली. जर माझा संसार जर उत्तमाचा ठेवला असता तर मी त्याच्यातच रमून गेलो असतो. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा अकाळ पडला, बरे झाले देवा निघाले दिवाळे. अकाळ पडल्यामुळे दिवाळे निघाले. पण त्याचीच बायको चिडचिड करते, त्यांचीच बायको काय करते? हो आवडी आहे ती चिडचिड करते, आदळआपट करते, कष्टी होते, दुःखी होते. याचा अर्थ तिने ते दारिद्र्य स्वीकारलेलं नाही आहे, ती संसारामध्ये अडकलेली आहे, ते तिच्यावर ओढवलेलं आहे. आणि संत तुकाराम महाराज ते घरात राहतात आहे, पण त्यांनी ते दारिद्र्य स्वीकारलेलं आहे. संसार तसा आहे हो. आपण काय करतो? आवडीसारखं, आपल्याला ते आवडत नाही, आपण कटकटी करतो, आज मीठ नाही उद्या पीठ नाही. परंतु संत तुकाराम महाराजांनी ते स्वीकारलेलं होतं, त्यांना काही फरक पडत नव्हता. पांडुरंग पांडुरंग काही होऊ दे, पांडुरंग पांडुरंग. पण ते वैराग्य तोवर आहे. म्हणून संकटांना भिवून जर समर्थ म्हणतात संसार तसा आहे, संकटांना भिवून जर तुम्ही पळाले तर ते वैराग्य आहे. ते वैराग्य आहे का? नाही. संकटांना भिवून पळता कामा नये. पण ते वैराग्य तोवर आहे जोपर्यंत संकट दूर आहे. संकट निघून गेले की पुन्हा माणसं संसारात रमतात. म्हणून समर्थांनी त्याचंही वर्णन केलेलं आहे. मागच्या समासांमध्ये आपल्याला माहिती आहे, मागच्या समासामध्ये समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं होतं. एका मनुष्याचं लग्न होतं, मुलं होतात, मग बायको निघून जाते, बायको मरण पावते, मग त्या भरपूर रडतो, त्याला दुःख होते आणि तो काय करतो की म्हणतो, देवा माझ्याच पदरी एवढं दुःख का आणलंस? मग तो दुःख कवटाळत बसतो आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी दुसरं लग्न करतो आणि परत मग ती बायको सुद्धा मरण पावते. मग परत तो त्या संसारामध्ये अडकला जातो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की एकदा संकट आलं की नको वाटतं संसार, पण संकट निघून गेलं की काय वाटतं की संसार सुखाचा आहे, मला असं करावं लागेल, मला तसं करावं लागेल, मला मुलाबाळांसाठी संसार थाटावा लागेल, माझा संसार वाचवावा लागेल. म्हणजे समर्थ म्हणतात जसं दुःख निघून गेलं तसं पुन्हा तो सुखाच्या मागे, त्या संसाराच्या मागे लागला. म्हणून समर्थ इथे म्हणत आहेत की असं जे वैराग्य आहे ते कसं आहे? क्षणिक वैराग्य आहे. ज्या वैराग्याला विवेकाची जोड असते, खूप उत्तमाचं आहे. ज्या वैराग्याला विवेकाची जोड असते ते वैराग्य खऱ्या अर्थाने आपल्याला भगवंतापर्यंत नेते. ते वैराग्य आपल्याला पाहिजे. विवेक आणि वैराग्याची जोड असली तरच आपण परमार्थामध्ये जाऊ. म्हणजे समर्थ म्हणतात विवेकातून आलेलं वैराग्य नाही आहे ना ते, मग तुम्ही संसार सुखाचा करा. प्रपंच सुखे नैव करावा, प्रपंच पहिल्यांदा सुखे नैव करावा. माझी अंतर्स्थिती तशी असेल तर वैराग्य निर्माण करून संन्यासास घेणं वेगळं, म्हणजे संन्यास घेणं वेगळं. अंतर्स्थिती तशी असेल तर, आणि वरून फक्त माझ्या अंतरीपासून ते वैराग्य असलं गरजेचं आहे, वरून फक्त नाही. म्हणून म्हटलंय अंतरापासून वैराग्य त्याची जाणावे महद्भाग्य. म्हणून समर्थ म्हणतात म्हणून अंतरापासून वैराग्य ते महद्भाग्य आहे. वरवर वैराग्य ते कसं आहे? क्षणिक वैराग्य हे जास्त तापदायक आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडूनी देशदडी होय तेने. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. समर्थ म्हणतात काय? तो चिंतेपासून सुटला, म्हणजे संसारात ओढाताण होते, नाना संकट येतात, नाना अडचणी येतात, आणि म्हणून त्यामुळे तो माणूस संसार सोडून काय होतो? संन्यास घेतो किंवा पळून जातो संसार सोडून.
म्हणून पुढे म्हटलं आहे, तो चिंतेपासून सुटला, म्हणजे पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. त्यामुळे समर्थ म्हणतात, रोगी जसा, रोगी काय करतो, रोग झाल्यावर रोगी काय करतो, रोगी जसा रोग झाल्यावर म्हणजे रोग बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो. आता त्याला वाटतं की मला काही चिंता नाही, तसा तो माणूसही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होतो. म्हणजे त्याला ते सगळं नाहीसं झालं की पुन्हा तो त्याच्यामध्ये अडकतो. म्हणून समर्थ काय म्हणतायत, तर एखादा रोगी असतो बघा, त्याला एखादा आजार झालेला असतो, त्या आजारामध्ये त्याला किती चिंता असते, औषध पडेल का, औषध मला वेळेवर मिळेल का, माझी चिंता दूर होईल का, माझं दुःख दूर होईल का, माझा आजार बरा होईल का. त्याच्यातून जर आजार दूर झाला, समर्थ म्हणतात, त्याच्यातून जर आजार दूर झाला तर तो खुशीने घरी जर आला तर त्याच्यासारखा त्याला आनंद दुसरा नाही. मग तो एवढा आनंदी असतो. त्याप्रमाणे जसा रोगी आजारातून बरा झाल्यावर आनंदी होतो, समर्थ म्हणतात, तसा परी तो होऊ नये मोकाट. पुढे दिलेला आहे, परी तो होऊ नये मोकाट, म्हणजे जसा तो आता बरा झालेला आहे, मग त्याला काय वाटतं, जसं बघा आता एखाद्याला डायबिटीस आहे, आता डायबिटीस त्याने चेक केली आणि अगदी वर्षभर उत्तमरित्या त्याने सगळं पथ्यबिथ्य पाळलं आणि वर्षभरामध्ये त्याची डायबिटीज अगदी बरोबर आली, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी त्याची झाली की त्याला वाटते की आता मी याच्यातून सुटलो, आता मी बरा झालो. नंतर पुन्हा ते काय करतो, पुन्हा सगळं खायला चालू करतो. डायबिटीज आता आहे ना, मग बरोबर आहे ना, मग थोडंसं खाल्ल्यावर काही नाही होत, मग ते सुरुवात होते. मग समर्थ म्हणतात पुन्हा दुःखी होतो, म्हणजे मला चिंता नाही, आता मी कुठेही फिरेल, आता असं म्हणून त्याला चालत नाही, तो मोकाट होऊन चालणार नाही. म्हणून म्हटलंय परी तो होऊ नये मोकाट, म्हणजे त्या आजारातून तो बरा झालाय म्हणून त्याला मोकाट होऊन चालणार नाही. जरी तो आजारातून बरा झाला तरी सुद्धा डॉक्टर म्हणतात, तुझा आजार जरी बरा झाला असेल तरी तुला पुन्हा आजार होऊ शकतो, तू मोकाट होऊ नको. म्हणून तू तुझ्या आरोग्याची काळजी घे. तुला जी पथ्य दिलेली आहे, तुला जे सांगितलेलं आहे, ज्याचं जसं जसं प्रमाण दिलेलं आहे तसं तू ते ग्रहण कर, कारण तुला हे कायमचंच पाळायचं आहे. जर तू थोड्या दिवसासाठी पाळलं आणि परत चालू केलं तर पुन्हा या आजाराचा तू बळी पडू शकतो, ज्या आजाराला. म्हणून जरी आम्ही एखाद्या गोष्टीतून बरे झालो असलो तरी सुद्धा मोकाट होता येणार नाही. कारण ज्या लोकांना डायबिटीस आहे ते लोक महिनाभर पाळतात, साखर अजिबात खात नाहीत, मोजकच जेवतात, सांगितलेली औषधं घेतात, सगळी काळजी घेतात, व्यायाम करतात, फिरायला जातात, सगळं करतात. आणि जेव्हा ब्लड टेस्ट करतात तेव्हा त्या ब्लड टेस्टमध्ये शुगर कमी झालेली दिसते, तेव्हा ते खुश होऊन जातात. आणि शुगर कंट्रोल आहे हे कळल्याबरोबर ते ताबडतोब काय करतात, पुरणपोळी खाणार, आमरस खाणार, लग्नाला गेल्यावर आमरस खाणार, मग म्हणणार काय, माझी शुगर आज कंट्रोलमध्ये आहे, मला थोडंसं खायला काहीच हरकत नाही. थोडंसं करून ते अनकंट्रोल होऊन जातं आणि म्हणतात 1 वाटी आता खायला मला काही हरकत नाही, माझी आता डायबिटीज कसं आहे, माझी कंट्रोलमध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुरणाची पोळी अर्धी खायला हरकत नाही. म्हणून की रोगी आहेत आणि तुम्ही जर बरे झालेले आहेत तर तो रोग पुन्हा उद्भवू शकतो, म्हणून आपण त्याच्यापासून कायम दूर राहिलं पाहिजे. त्याचं नाव वैराग्य आहे. खरं म्हणजे जेव्हा एखादा आजार होतो ना, खरी गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा एखादा आजार होतो ते काय वाटतं, जे खायचं नसतं तेच आपल्याला खावंसं वाटतं. आणि एरवी कधीही आपल्याला त्याची आशा येणार नाही, कधीही ते खावंसं वाटणार नाही, कधीही त्याचा विचार आपल्या डोक्यात येणार नाही. परंतु ज्यावेळी आपल्याला सांगितलं की ही गोष्ट तुला खाऊन चालणार नाही, ही गोष्ट तुला खाता कामा नये, त्यावेळीच आपल्याला त्याची जास्त आठवण येते, ते जास्त खावंसं वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की याच्यातून आपण कायम दूर राहिलं पाहिजे. जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा ते जास्त खाव्याशा वाटतात ना, मग त्याच्याकडे मन जास्त धावते आणि हात तिकडंच जातो. म्हणून समर्थ म्हणतात, आरोग्य बिघडलं की पुन्हा औषध आपण घेतो आणि बरं झालं की पुन्हा खातो. म्हणून समर्थ म्हणतात असं करू नका. वैराग्य निर्माण जर झालेलं असेल तर ते कायम वैराग्य निर्माण झालं पाहिजे. ते थोड्याशासाठी वैराग्य निर्माण करायचं आणि पुन्हा रे माझ्या मागल्या, म्हणजे तसं करू नका.
जे आहे ते उत्तमाचं नियमित चालू ठेवा. म्हणून म्हटलंय, तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. मग संसारात ओढाताण होते, नाना संकट, नाना अडचणी उपस्थित होतात आणि म्हणून तो संसार सोडून निघून जातो. मग त्यामुळे रोगी जसा बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो माणूसही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होतो. मग त्यामुळे समर्थ म्हणतात आहे, परी तो होऊ नये मोकाट. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. म्हणजे सैराट किती जुना शब्द दिलाय बघा. परी होऊ नये तो मोकाट, विवेकी विन वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की त्याने मोकाट, उन्हाळ, अनाचारी, उन्मत्त, एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये. त्याने कसं होऊ नये, म्हणजे ज्याला आजार झालेला आहे त्याने बरं झाल्यानंतर मोकाट, उन्हाळ, अनाचारी, उन्मत्त, नष्ट, भ्रष्ट, चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. म्हणजे एखाद्या जनावरासारखे मोकाट मोकाट होऊ नये. जसं जनावरं बघा मोकाट होतात, मग तसं होऊ नये. म्हणून म्हटलंय समर्थाने इथे, तो मोकाट होऊ नये. जसं एखादं जनावर खूप शेताचं नुकसान करत होतं आणि म्हणून त्याला मग कोंडवाड्यात टाकतात, मग 2-3 दिवस त्याला खायला देत नाहीत आणि पुन्हा त्याला सोडल्यावर मग पुन्हा ते कसं करतं, त्याप्रमाणे समर्थ म्हणतात बंदिस्त करून ठेवतात आणि आता त्याला ज्यावेळी सोडतात तो सैरभैर ते होतं. तसा एखादा दुःखातून जर पळाला, दुःखातून पळाला, संसारातून जर तो पळाला, तर तो असा मोकाट होता कामा नये. त्याला विवेकाची जोड असली पाहिजे. विवेकाची जोड असेल तर आपल्या मनाला तो बरोबर आवरेल. जसं गाडी चालवताना बघा साईडला लिहिलेलं असतं रस्त्याच्या बाजूला, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. म्हणजे काय सांगितलंय, मनाचा ब्रेक. सगळं मनावर आहे, कंट्रोल हे करणं मनावर आहे. आपण बाहेरून कंट्रोल करणं अवघड आहे. मन जसं सांगेल बघा, एखादी गोष्ट जर आपण खोटं बोललेलं असेल तर आपलं मन बरोबर सांगतं की हे तू खोटं बोलत आहे, हे तू खोटं बोलत आहे, असं करू नको, असं करू नको. आपलं मन आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही. सगळे आपल्याशी खोटं बोलतात, परंतु आपलं मन बघा बरोबर सगळं खरं आतून एक आपला आवाज येतो आणि तो खरं आपल्याला सांगत असतो. मग मनाचा ब्रेक नाही हो, मनाचा ब्रेक लूज झालेला आहे, तो लूज होता कामा नये. शरीराला कितीही कंट्रोल करा पण ते शरीर काहीच काम करत नाही. मनाचा ब्रेक असेल तर मनुष्य आपल्या शरीराला आवरू शकतो. मनाने सांगितलं हात हलवा तर हात थांबवू शकतो. मनाने सांगितलं नाही तर हात इकडे तिकडे सैरवर होईल. म्हणजे समर्थ म्हणतात मनाने सांगितलं पाहिजे. म्हणजे जर आपण एखाद्या वेळी गाडी चालवतो आहे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असं का म्हटलेलं आहे बघा. एखाद्या आपण आता गाडीवरून 2 व्हीलरवरून चाललेलो असताना गाडीवरून आपण गाडी चालवत असताना आपल्याला अनेक विचार येतात. त्याच्यामध्ये असं आपल्याला वाटलं की आपण मस्तपैकी एरोप्लेनमध्ये बसलेलो आहे, मी चालवत आहे, पायलट आहे आणि मी चालवत आहे. मग त्या याच्यामध्ये कुठेही काहीच दिसत नाही आपल्याला. एखाद्या दुःखामध्ये आहोत, दुःख आपल्याला भरपूर झालेलं आहे किंवा एखादं दुःख आपल्याला आहे आणि ते आपण मन आपलं आतून आपण त्याचाच विचार करत आहोत, तर आपला पुढची माणसं आपल्याला दिसत नाही आणि आपला ब्रेक आपण लावायचा विसरतो आणि मग गाडी आपली पडते. म्हणजे एखाद्याला त्यामध्ये लागू पण शकतं, कदाचित मोठा अपघातही होऊ शकतो. म्हणजे मनाचा ब्रेक आहे. मन जर आपलं व्यवस्थित जागेवर असेल तर आपली गाडी कुठेही आपटणार नाही, आपटणार नाही, चुकीच्या रस्त्याने जाणार नाही. परंतु आपलं जर मन ठिकाणावर नसेल तर, म्हणून म्हटलंय शरीराला कितीही कंट्रोल करा पण ते शरीर काहीच काम करत नाही. मनाचा ब्रेक असेल तर मनुष्य आपल्या शरीराला आवरू शकतो, सगळ्या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, विवेक परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. मग ती जनावरं या ठिकाणी मोकाट हिंडतात, ती सैराट होतात. अशा प्रकारे माणसाने मोकळं झाल्यानंतर असं हिंडू नये. आपल्या विवेकाने आपल्या मन, बुद्धी, चित्ताला आणि शरीराला आपण ताब्यात ठेवलं पाहिजे. वैराग्य म्हणजे मुळातूनच उपटूनच टाकणे आहे.
वैराग्य म्हणजे काय आहे? वैराग्य म्हणजे मोठं काहीच नाही आहे, मुळातूनच उपटून टाकणे, म्हणजे त्याची कधीही अभिलाषा न करणे, त्याची कधी आपल्याला त्याच्यामध्ये आपण अडकता कामा नये. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे. म्हणजे संत चरण रजतम, संत चरण रज दागता, सहज वासनेचे बीज जळून जाये. म्हणजे तिथे वासनाच जळून जाते, त्यामुळे ती पुन्हा जन्माला येणारच नाही. ती जन्माला आली नाही तर मग राम नामी उपजे आवडी. म्हणजे वैराग्याच्या नंतर विवेक जन्माला येतो. आणि समर्थ म्हणतात आहे की भगवंताची आवड निर्माण होते, भगवंताची ओढ निर्माण होणे हा विवेक तिथे जन्माला येतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, विवेके विन वैराग्य, वैराग्य केले तरी अविवेकी अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. म्हणजे आता समर्थ म्हणतात, ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची जाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. मग त्याप्रमाणे मग त्याने मोकाट उन्हाळ अनाचारी उन्मत्त एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये. विवेक नसता वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला. काय म्हटलंय? विवेकेविन वैराग्य केले तरी अविवेकी अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. म्हणजे विवेक जर नाही, विवेक नसता म्हणजे विवेक त्याच्याकडे नाही आणि वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला तर अविवेकामुळे अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. मग अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच आणि परमार्थ अवघे व्यर्थची गेले. अवघे म्हणजे हे सगळं व्यर्थची, हे सगळं व्यर्थ गेलं, फुकट गेलं, म्हणजे काहीच कामाचं नाही, सगळं व्यर्थ गेलं दोहीकडे, दोन्हीकडे. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे नुकसानच झालं. म्हणून दोन्हीकडे आम्हाला अत्यंत सावध राहावं लागेल. विवेकच धरायचा आणि वैराग्याकडे लक्षच नाही द्यायचं असं करता कामा नये. आपल्याला दोन्हीकडे सावध राहिलं पाहिजे, अत्यंत सावधानता. विवेक आणि वैराग्य दोन्ही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील. आणि वैराग्यानंतर विवेकाच्या माध्यमातून वैराग्याला भक्ती मार्गाकडे न्यावं लागेल. आणि म्हणून समर्थांनी विवेक आणि वैराग्याचं वर्णन अतिशय सुंदर वर्णन इथे केलेलं आहे. म्हणून म्हटलंय, विवेके विन वैराग्य केले तरी अविवेके, विवेके विन वैराग्य होणार नाही, विवेकासोबत वैराग्य होईल. यांची दोघांची सांगड घातली पाहिजे. आणि विवेकी विन वैराग्य करायला गेलो तर काय होणार? अविवेकी तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. म्हणजे एखाद्याला नोकरी पाहिजे असेल तर नोकरीसाठी त्याची शैक्षणिक पात्रता, त्याची व्यावसायिक पात्रता या दोन गोष्टी असल्याशिवाय त्याला नोकरी मिळत नाही. मग समर्थ म्हणतात आहे तसं भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल, त्याला खरं भक्त जर व्हायचं असेल तर त्याची अर्हता आवश्यक आहे. पहिलं म्हणजे वैराग्य आणि दुसरं म्हणजे विवेक. विवेक आणि वैराग्य एकत्र आल्यानंतरच तो भक्त होऊ शकतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की विवेकी विन वैराग्य केले तरी अविवेकी अनर्थी घातले, सैराट व्यर्थची गेले दोहीकडे, दोन्हीकडं. म्हणजे इहलोक दोन्हीकडे म्हटलेलं आहे, इहलोक आणि परलोक. इहलोकामध्ये सुद्धा आम्हाला विवेक आणि वैराग्याची गरज आहे आणि परलोकामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात आम्हाला परलोकाला सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायचं असेल, तो जर साध्य करायचा असेल तरी सुद्धा विवेक आणि वैराग्य आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही बाजू आपल्या सक्षम असणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूला विवेक आणि वैराग्य पाहिजे. विवेक आणि वैराग्याची सांगड घातली की आपल्याला परमार्थ उत्तमाचा आपला होऊ शकतो, आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. परंतु संसारामध्ये कुठल्या गोष्टी आम्ही करू नये हेच वैराग्यच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परधन मानावे जैसे व मन. दुसऱ्याचं धन हे कधीही आपण घेऊ नये. आणि जर घेतलंच, गरज लागली तर एखाद्याकडे आपण मागतो एखाद्या वेळी, पण जर घेतलंच तर त्याचं मात्र त्याचा जो व्यवहार आहे तो आपण करावा. म्हणजे ते जे आहेत घेतलेले धन जे आहे, एखाद्या वेळी पैशाची गरज लागली तर आपण एकमेकांकडून मागतो दुसऱ्याकडून, पण ते पैसे आपण दिले पाहिजेत. कारण दुसऱ्याचं धन आहे ते आपल्याला ठेवून काय करायचं आहे. मग ज्यावेळी आपल्याकडे येतील त्यावेळी आपण त्याचं परत करावं. कुणाचेही धन आपण कुणामध्येही अडकून राहता कामा नये. म्हणून आपला व्यवहार पण उत्तमाचा असावा. कारण व्यवहारावरून आपली नाती, आपली गोती सगळं काही आहे ते टिकतं. एकदा का व्यवहार बिघडला, कारण व्यवहारामुळे बऱ्याच गोष्टी विस्कटतात.
जर व्यवहारमध्ये आला तर नातीसुद्धा टिकत नाही. म्हणून व्यवहार एवढा चोख असावा की कुठल्याही नात्याला, कुठल्याही संबंधाला आपल्या धक्का लागू नये, एवढा आपला व्यवहार जो आहे तो उत्तमाचा असावा. म्हणून समर्थ म्हणतात, परधन मानावे जैसे वमन. ज्या गोष्टी मनाला अशुद्ध करतात त्या गोष्टी न करणे, त्या गोष्टीपासून मनाला दूर नेणं, याचंच नाव वैराग्य आहे. समर्थ म्हणतात, एखादा आजार असेल तर ती गोष्ट मी करणार नाही. डॉक्टर म्हणतात हे असं असं करू नका, म्हणजेच वैराग्य धारण करा. तुम्ही इच्छासुद्धा त्या बाबतीत ठेवू नका. आता समर्थ म्हणतात 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साखर, मीठ, मैदा असे जे प्रकार आहे, असे जे पदार्थ आहेत, या पदार्थांचं सेवन आपण कमी करावं. हळूहळू आपण वयोमानाप्रमाणे हे पदार्थ काय करावे, कमी कमी करावे. कारण त्यासाठी ते जर केलं तर आपलं आरोग्य कसं उत्तम राहू शकतं. कारण यांची नंतर 50व्या वर्षानंतर आपलं पचन व्यवस्थित होणार नाही किंवा आपली शरीर तेवढं साथ देत नाही. मग त्यानुसार आपण थोडं खावं, चांगलं पौष्टिक घरात शिजलेलं खावं, बाहेरचं अन्न टाळावं आणि कमी मीठ, कमी साखरवालं सगळं आपण सेवन करावं. कारण कसं आहे, समर्थ म्हणतात की पदार्थांचं सेवन कमी करा. म्हणजे दात आहेत तोपर्यंत चणे खायला हरकत नाही. आता वय झाल्यानंतर पोट दुखते आहे, चणे खाल्यावर ते हे होणार का? हो नाही, कारण आता दातच उरलेले नाही. खाऊ नका समर्थ म्हणतात. जास्त पण आपली हाव आहे ती आपण जास्त करू नये, कारण त्याने केल्याने सुद्धा आपल्या शरीराला धोका आहे. म्हणून परमेश्वराने सुद्धा अशी व्यवस्था केली आहे आमच्या आरोग्याची की ज्या ज्या काळामध्ये जे जे इंद्रिय निकामी होतात त्याला भगवंत म्हणतात त्याची गरज नाही आहे. आता आपल्याला वाटतं म्हातारपणी आपले दात का पडतात, कानाने का ऐकू येत नाही, असं का केलं असेल बरं देवाने? मग समर्थ म्हणतात, देवाने जे काही केलं आहे उत्तमाची व्यवस्था करून ठेवलेली आहे. कारण त्या काळामध्ये ती इंद्रिय निकामी होतात, त्याला भगवंत म्हणतात त्याची गरज नाही आहे. जसं लहान मुलांना दात नसतात, कारण दात नसल्यामुळे ते दूध पितात. याचाच अर्थ असा आहे की दात नाहीत म्हणून ते दूध पित नाहीत, तर दात नसतात म्हणजे दात नसतात म्हणून दूध पितो आहे. तर त्याच्या आरोग्याला दूध पिणे हे काय आहे, योग्यच आहे. म्हणून दात त्याला आलेले नसतात आणि दात जेव्हा येतात तेव्हा दूध पिणे योग्य नाही, हे त्याच्यासाठी वैराग्य आहे. मग त्याने वरण भात, भाजी, पोळी, भाकरी खाल्ली पाहिजे असं भगवंत म्हणतं. म्हणजे दूध प्यावं, पण त्याचं प्रमाण हळूहळू नंतर कमी होतं. आणि ज्यावेळी लहान असतं बाळ जन्माला येतं त्यावेळी त्याने दूधच पिणं योग्य आहे, म्हणून त्याला दात नसतात. मग तसंच आहे, मग त्याने वरण भात मोठा झाल्यानंतर, त्याला दात आल्यानंतर वरण भात, भाजी हे सगळं त्याने खावं, म्हणून त्याला दात आलेले आहेत. पुढे काही वर्षानंतर ते दात कायम राहतात. आणि 70 वर्षानंतर, आताच्या युगामध्ये 70 वर्ष म्हणजे खूप झाली. आता 50व्या वर्षामध्ये पण दात पडतात. मग समर्थ म्हणतात आता मध्ये सुद्धा पडतात. मग जोपर्यंत दात आहे तोपर्यंत ते चावायला जमतं ते खा, त्यानंतर आरोग्य बिघडते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की व्यवहारामध्ये सुद्धा आम्हाला तेच आहे, तुम्हाला नंतर आरोग्य बिघडते ना, मग ते हळूहळू कमी करा. त्याच्यापासून वैराग्य धारण करा. हळूहळू त्याची गरज आपल्याला कमी करता आली पाहिजे. आम्हाला मग वैराग्याची गरज आहे, मग ती कुठल्याही बाबतीत असो. डोळे चांगले आहेत तोपर्यंत ग्रंथ वाचण्याची गरज आहे. डोळ्यांनी स्पष्ट दिसतंय, चांगलं दिसतंय, तोपर्यंत डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे नंतर ग्रंथ वाचायला बसल्यावर दिसणार नाही म्हातारपणी. म्हणून भगवंत म्हणतात ती वेळ निघून गेली आहे. तसंच समर्थ म्हणतात श्रवणाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. ऐकू येत नाही तेव्हा कीर्तनात जाऊन बसण्यात काहीही उपयोग नाही. ऐकू येते ना त्याच वेळी कीर्तनात जाऊन बसा. आणि कुठल्या गोष्टी ऐकू नका हे वैराग्य आहे, कुठल्या गोष्टी ऐका हे विवेकाच्या आहेत. म्हणून विवेक आणि वैराग्य या इहलोकालाही उद्धरून नेणारे आहेत आणि परलोकाला सुद्धा उद्धरून नेणारे आहेत. म्हणून दोन्ही ठिकाणी आपला जय होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात दोन्हीकडे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर विवेक आणि वैराग्य स्वीकारा, आणि अविवेकी जर असाल तर तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणून म्हटलंय अविवेकाचे फळ ते दुःख, विवेकाचे फळ ते सुख. म्हणून म्हटलंय ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. का व्यर्थची ज्ञान बडबडिला,
परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. मग समर्थ म्हणतायत ना प्रपंच ना परमार्थ, विवेक नसता. समर्थ म्हणतात वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला आणि विवेकामुळे अनर्थ उत्पन्न झाले. अनर्थ उत्पन्न होऊन मग प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडचं नुकसान झालं आणि त्यामुळे काय झालं, ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ. धड ना प्रपंच ना परमार्थ, असं होऊन त्याचं जगणंच व्यर्थ झालं आणि त्यामुळे अविवेके अनर्थ ऐसा केला. अविवेकामुळे असा मग अनर्थ आपल्याजवळ काय होतो, ओढावतो. म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळं कशाला कारण आहे, म्हणजे परमार्थ चांगला झाला नाही आणि धड प्रपंचही धड झाला नाही. दोन्ही बाजूंचं आमचं जीवन व्यर्थ गेलं. असं का घडलं, त्याला कारण काय, तर समर्थ म्हणतात त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे अविवेक. म्हणून आम्ही विवेकी असलं पाहिजे. कुठली गोष्ट टाकली पाहिजे, कुठली गोष्ट घेतली पाहिजे याचं ज्ञान ज्याला आहे तो विवेकी आहे. म्हणून समर्थ म्हणतात सिनेमाची गाणी पाठ करून आपण गात राहण्यापेक्षा भजनाने आमचा उद्धार होणार आहे, हे विवेकी माणसाला कळू शकते. म्हणून समर्थ म्हणतात विवेकाचे फळ ते सुख. आता मी भगवंतासाठी आहे, अशी वेळ कधी येणार आहे की पुन्हा जन्म आम्ही घेणार आहोत. त्यासाठी ऐसे जन्म किती झाले, जळत हृदय माझे, जन्म कोणत्या न कोटी, किती वेळा आम्ही जन्माला यावं. विवेकाचं फळ ते सुख. समर्थ म्हणतात किती वेळा जन्म यावे, किती भावे फजित. म्हणजे तेच ते किती करायचं, आता थांबवावं. मानव देहात आल्यानंतरच हे शक्य आहे, इतरांना ते शक्य नाही. इतर योनींना ते शक्य नाही. बाकी कशामध्येच आपलं काय आहे, उद्धार नाही आहे. हे संतांनी किती वेळा तरी आपल्याला सांगितलं, पण समर्थ म्हणतात आपल्याला ते कळत नाही. नरदेह भेटलेला आहे म्हणजे आपल्याला एक लागलेली लॉटरी आहे आणि त्या लॉटरीचा वापर कसा करून घ्यावा हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. कारण वासनेमुळे पुन्हा जन्म आहे. म्हणून समर्थ म्हणतात 84च्या फेऱ्यात पुन्हा अडकू नको. पुनरुपी जननम पुनरुपी मननम नको, आता बस झालं, एवढंच बस झालं. समर्थ म्हणतात त्या चक्रामध्ये पुन्हा अडकू नको. आता जर अडकलास तर पुन्हा सुटण्याचा मार्ग नाही. पुन्हा तेच किती जन्म यावे, किती भावे फजित, म्हणजे याचा अर्थ विवेक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थाने पुढे दिलेला आहे का व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. म्हणजे पराक्रमाच्या गोष्टी, शौर्याच्या गोष्टी, धैर्याच्या गोष्टी कोणाला शोभून दिसतात, जो यात उतरतो ना त्याला शोभून दिसतात. जो काहीच करत नाही त्याला कसं शोभून दिसेल. म्हणून सगळे म्हणतात काय बडबडतो, ह्याने काय केलंय का, याला काही जमलंय का. मग ज्याने केलंय तो गप्प असतो, म्हणजे तो शांत असतो. त्याला माहीत असतं किती खर्च प्रवास त्याने केलेला आहे, तो तिथे कुठेही मीपणा दाखवत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, इथे समर्थ म्हणत आहे माणूस ज्ञान सांगत राहतो परंतु ती बडबड का होते आहे. मग इथे दिलेला आहे का व्यर्थची ज्ञान बडबडीला, काय बडबड चालू आहे, तर त्याच्याजवळ वैराग्य नाही म्हणून ती बडबड चालू आहे. एकदा वैराग्य आलं की मग त्याची जी बडबड आहे ती बडबड विवेकामध्ये परिवर्तित होईल आणि त्याची जी बडबड आहे ती बडबड राहणार नाही. तर ते त्याचं हरिचिंतन होईल. इतकंच नाही तर त्याची जी बडबड आहे तो निजध्यास होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की नुसती बडबड काय कामाची, काहीच कामाची नाही. म्हणून म्हटलंय लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः आहे कोरडे पाषाण, सांगणाऱ्या माणसालाच कळत नाही. लोकांना सांगतोय ब्रह्मज्ञान परंतु स्वतः मात्र कसा आहे, कोरडं पाषाण. त्याला त्याचंच माहिती नाही काय सांगतोय मी आणि कुठलं सांगतोय. हे अनुभवाच्या पातळीवर सांगितलं गेलं पाहिजे. म्हणून समर्थ इथे सांगतात की जर विवेक नसेल आणि वैराग्य नसेल तर त्याच्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, व्यर्थ आहेत. म्हणून इथे म्हटलेलं आहे धड ना प्रपंच ना परमार्थ, असं होऊन त्याचं जगणंच व्यर्थ ठरतं आणि अविवेकामुळे असा अनर्थ आपल्याकडं ओढवतो. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे का व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. मग एखादा जर शब्दज्ञानी असतो की तोंडाने ज्ञान बडबडत असतो पण वैराग्याचा पूर्ण अभाव असतो, त्याच्याकडे वैराग्य काहीच नसतं आणि त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बडाया माराव्यात तशीच त्याची ती बडबड व्यर्थ ठरते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात
वैराग्य विन ज्ञान तो व्यर्थची साभिमान, लोभ दंभे समर्थ म्हणतात वैराग्य विन ज्ञान तो व्यर्थची साभिमान, लोभ दंभे घोड सुन कासा वीस केला. मग वैराग्याशिवाय ज्ञान म्हणजे ते वृथा अभिमानाला कारण ठरते. आणि अशी व्यक्ती समर्थ म्हणतात लोभ आणि दंभ यांनी घुसळली जाऊन कशी होते, कासावीस होते. म्हणून वैराग्यविन जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अभिमान चिकटलेला असतो. काय म्हटलंय, वैराग्यविन जे आहे अभिमान चिकटला की सगळं व्यर्थ गेलं. आपण जेवढं काही पुण्याई कमवलेली आहे ती सगळी झिरो. म्हणून समर्थ म्हणतात ते ज्ञान हे निराभिमानी असतं. नुसतं ज्ञान हे अहंकार उत्पन्न करणारं आहे. म्हणून ज्ञानाला कशाची जोड पाहिजे हो, ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. ज्ञानाला भक्तीची जोड असेल तर कुठलाही मीपणा, कुठलाही स्वार्थी वृत्ती, कुठलाही मोठेपणा, त्याच्याजवळ कुठलीही प्रसिद्धी त्याच्याजवळ नसते. म्हणून ज्ञानाबरोबर भक्तीची जोड पाहिजे. कारण मी करता ऐसे मनसी तेने ती कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती आणि प्रताप. मी करणारा नाही, करता श्रीराम आहे. त्यांनी केलेलं आहे, त्यांनी घडवून आणलेलं आहे. जे काही हे घडतं आहे ते त्याच्या चरणाने त्याच्यामुळेच घडतं आहे. मग ज्ञानाला अभिमान चिकटलेला असतो. जो ज्ञान वैराग्य संपन्न आहे त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे निराभिमानी असते. नुसतं ज्ञान हे अहंकार उत्पन्न करतं. आणि म्हणून ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. म्हणून ज्ञान जरी झालं तरी भक्ती सोडता येत नाही. आणि भक्तीच्या माध्यमातून ज्ञान जन्माला आलं पाहिजे. आणि मी प्रयत्न केला, माझ्यामुळे झालं, मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, याने प्राप्त काही नाही होणार. नम्रता हा ज्ञानाचा अलंकार आहे. ज्ञान असावं पण त्या ज्ञानाला नम्रतेचं ते कुंदन असलं पाहिजे हो. ज्ञान नुसतं काही कामाचं नाही. ती नम्रता जर त्याच्याजवळ असेल तर ते ज्ञानसुद्धा जगमान्य करतं. आणि त्या ज्ञानापासून त्याचा स्वतःचाच उद्धार होतो. कारण तो वैराग्य संपन्न असतो. त्याला अभिमान मुळात नसतोच. त्याला कशाचीही अभिलाषाही नसते. म्हणजे मला कुणी मानलं पाहिजे, मला कुणी नमस्कार केला पाहिजे, मला कुणी विशेष महत्त्व देऊन मला गुरुपद बहाल केलं पाहिजे, अशा प्रकारचा अहंकार तिथे नसतोच हो. त्याला कुठलाही अहंकार तो धरत नाही. मग संत तुकाराम महाराजांनी जेव्हा रामेश्वर भट्ट जेव्हा त्यांच्याजवळ आले होते तेव्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही मला नमस्कार काय करता. रामेश्वर भट्टांना नमस्कार करताना ते म्हणाले, नमन मला न करावे मनीचा अभिमान तेवढा सोडा. काय म्हणतायत, नमन नमस्कार नमन मला न करावे, मला करू नका, परंतु तुम्ही काय करा, मनीचा अभिमान तेवढा सोडा. मनीचा जो तुमचा अभिमान तुम्ही धरून ठेवलेला आहे तो सोडा. कारण पुढे समर्थांनी दिलंय त्यांनी की चिखलामध्ये अडकलेली जी बैलगाडी आहे त्या बैलगाडीला बाहेर काढण्यासाठी शक्तिशाली असलेला बैल सुद्धा त्याला बाहेर काढू शकत नाही. का काढू शकत नाही? कारण ती गाडी चिखलात अडकलेली असते. तसा ज्ञानी मनुष्य अहंकाराच्या चिखलात जर तो अडकलेला असेल तर त्याला बाहेर पडता येत नाही. ती दलदल इतकी खराब आहे, ती इतकी भयंकर आहे की त्याच्यातून त्याला सुटका नाही आहे. म्हणून इतका तो अहंकाराचा तो चिखल आहे, तो ज्ञानी माणसाला बुडवून टाकतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहेत की माणसाला ज्ञान असावं पण त्या ज्ञानाबरोबर नम्रताही असावी. त्याच्याजवळ अहंकार नसावा. नम्रता असेल आणि ज्ञान असेल तर सोन्याहून पिवळं. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जर ते दोन्ही असेल तर खरंच राजयोग असेल. तो त्याच्याजवळ वैराग्य असावं. वैराग्य म्हणजे काय तर याचा अर्थ अभिलाषा नसणेच. अभिलाषा नाही. वैराग्य म्हणजे कशातही न अडकणं. तो संसारातही अडकत नाही आणि मान सन्मानातही अडकत नाही. लोक संसारातून निसटतात आणि परमार्थाला लागतात, पण त्या परमार्थाचाही अभिमान करतात की आम्ही किती माळा केल्या, आमचा जप किती. संसार सोडतात पण कशामध्ये अडकतात? परमार्थामध्ये. का अडकतात? म्हणतात आम्ही किती जप केला बघा, आम्ही किती माळा केल्या, एवढ्या माळा केल्या, एवढा जप केला, एवढं आम्ही दर्शन घेतले, पांडुरंग म्हणजे देवांची दर्शन एवढी घेतली, आम्ही संतांच्या दर्शनाला, एवढ्या संतांच्या दर्शनाला गेलो, एवढ्या तीर्थयात्रा केल्या. त्याचाच प्रसार ते करत बसतात. पण एवढ्यातून सांगण्यामागचा उद्देश काय तर मी केलं.
म्हणून शेवटी मी हा जर संसारात शिल्लक असेल तर तोच मी जर परमार्थातही शिल्लक असेल तर उद्धाराचा मार्गच नाही, म्हणजे ते सगळं संपलं समजा. म्हणून समर्थ म्हणतात दोघातही आपल्याला अजिबात कुठेही गर्व अहंकार ताठा असता कामा नये. मी म्हणजे संसारातून सुटलास परंतु परमार्थामध्ये अडकलास. कशामध्ये? माळा किती केल्या, जप किती केला, मी देवाचं नामस्मरण किती केलं, मी किती वेळा देवाची पूजा केली, याच्यामध्ये तो अडकत बसला. मग समर्थ म्हणतात याच्यातून निष्ठा कशातही आपण अडकता कामा नये. म्हणून समर्थ म्हणतात वैराग्य विना ज्ञान तो व्यर्थची स्वाभिमान, लोभ दंभे घोळ सुन कासावीस केला. मग वैराग्याशिवायचे ते ज्ञान आहे ते अभिमानाला कारण ठरतं आणि अशी व्यक्ती काय होते? लोभ दंभे घोळ सुन कासावीस केला. लोभ आणि दंभ यांनी घुसळली जाऊन ती कशी होते? कासावीस होते. म्हणून पुढे म्हटलंय स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिंके, पराधिक देखो न सखे स्वाभिमाने. हे एके विन एक तेने उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. मग आता काय म्हटलंय? स्वान बांधले तरी भुंके. आता समर्थाने उदाहरण दिलेलं आहे की समर्थ म्हणतात स्वान बांधले तरी भुंके, म्हणजे कुत्र्याला बांधून घातलं, बांधून ठेवलं तरी काय होतं? ते भुंकत राहतो. स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिंके, म्हणजे कितीही बांधला तरी तो काय होतो? भुंकतो. कुत्र्याला बांधून घातलं तरी तो भुंकत राहतो. तसा वैराग्यहीन शब्द ज्ञानी जो आहे तो स्वार्थामुळे चडफडत राहतो आणि अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही. त्याचा अभिमान एवढा त्याचा आड येतो की तैसा स्वार्थमुळे थिंके, परा अधिक देखो न सखे स्वाभिमाने, म्हणजे अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही. म्हणून म्हटलंय हे एके विन एक तेने उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. मग त्याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकाशिवाय दुसरं दुःखालाच शोक ठरतात. आणि आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होतं ते ऐका. समर्थाने पुढे सांगितले आहे. विवेके अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सर्व क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले सुचिस्मंत. मग समर्थ इथे म्हणतात आहे की विवेकाने जो त्याप्रमाणे समर्थ म्हणतात वैराग्य आणि विवेक एकाशिवाय दुसरे दुःखालाच उडत, म्हणजे एकाशिवाय दुसरं. आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होतं? तर विवेकाने जो अंतरी अनासक्त झालेला असतो आणि वैराग्यामुळे ज्याने प्रपंचाचा बाहेरही त्याग केलेला असतो तो योगी निसंग परब्रह्माशी एकरूप होतो. अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसीच सर्व क्रिया चाले, दीक्षा देखोनी चकित झाले सुचिस्मंत. मग तो मुखाने जसं ज्ञान सांगतो, जैसे मुखे ज्ञान बोले, मुखाने जसं ज्ञान सांगतो त्याला अनुसरण, तैसीच सर्व क्रिया चाले, त्याला अनुसरणच त्याचं वागणं असतं. दीक्षा देखोनी चकित झाले सुचिस्मंत, त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही कसं होतात? सुचिस्मंत, आश्चर्यचकित होतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय असतानाही त्रैलोक्याची स्थिती बांधली वैराग्याची, यज्ञ विवेक धारणेची सीमा नाही. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. मग असतानाही त्रैलोक्याची, वैराग्य सुदृढ बांधलेलं असल्यानं काय आलं? त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही गोष्टीची काय आलं? आशा नाही. म्हणजे स्थिती मानली वैराग्याची, कुठल्याही व्यक्तीबद्दल मोह आस्था नाही, यज्ञ विवेक धारणेची सीमा नाही. पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेक धारणेस मात्र काय आहे? सीमाच नसते. संगीत रसाळ हरिकीर्तन, ताळबद्ध तानमान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वगतृत्व करितान भंगे साहित्य प्रत्ययाचे. मग आता समर्थ म्हणतात संगीत रसाळ आणि हरिकीर्तन. मग तो काय करतो? तालबद्ध ताना इत्यादी संगीतांचा जाणकार आहे तो आणि अत्यंत रसाळ असं हरिकीर्तन करतो.
प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून आणि त्याला अगदी अंतकरणापासून भगवंताचं तो प्रेमाने सगळं भजन कीर्तन सगळं उत्तमाचं करत असतो. म्हणून काय होतं, तत्काळाची सन्मार्ग लागे आणि त्यामुळे त्याचं ते हरिकीर्तन प्रेमळ भजन ऐकून लोक काय होतात, तत्काळ म्हणजे लगेच सन्मार्गाला लागतात. तत्काळची सन्मार्ग लागे ऐसा अंतरी विवेक जागे वगतृत्व करिता न भंगे साहित्य प्रत्ययाचे. मग त्याचं हे हरिकीर्तन प्रेमळ भजन ऐकून लोक तत्काळ सन्मार्गाला लागतात आणि त्यांच्या अंतरी काय होतं, विवेक जागृत होतो आणि त्याचं वक्तृत्व असं असतं की त्यातून वेदांतासारखे अनुभूत शास्त्र सिद्धांत प्रकट होतात. आणि पुढे म्हटलंय, सन्मार्ग जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला प्रसंग पाहिजे कळला कोणी एके. त्याप्रमाणे तो लोकांना सन्मार्गी लावू लागला की मग त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असं समजावं, असं जाणावं. म्हणजे देव प्रसन्न झाला, परमेश्वर प्रसन्न झाला, पण तरी त्यानेही प्रसंग पाहून वागायला पाहिजे. प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. मग अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य अनासक्ती अनुभवयुक्त असं ब्रह्मज्ञान आणि स्नान संध्या आणि भगवत भजन असं पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन आपल्याला घडतं. विवेक वैराग्य ते हैसे नुसते वैराग्य हे कांड पिसे शब्द ज्ञान येईल असे आपणची वाटे. मग याप्रमाणे समर्थ म्हणतात, विवेक वैराग्य दोन्ही असलं की अशी स्थिती असते आणि नुसतं वैराग्य म्हणजे एककल्लीपणा अथवा खुळेपणाचं आहे. म्हणून केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणं वाटतं आणि म्हणून समर्थ म्हणतात, मनोन विवेक आणि वैराग्य त्याची जाणी जे महत्भाग्य रामदास म्हणे योग्य साधू जाणती. पहिली चोवी दिलेली बघा, महत्भाग्य हातासी आले परी भोगूनही जाणितले तैसे वैराग्य उत्पन्न झाले परिविवेक नाही. आणि शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, म्हणून विवेक आणि वैराग्य काय सांगितलंय, दोन्ही विवेक आणि वैराग्य यांची दोन्हीची जोड असणं म्हणजे तेच जाणावे महत्भाग्य, तेच आपलं काय आहे, महत्भाग्य आहे. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. समर्थ रामदास स्वामी म्हणतात आहे की साधू असतात हे सर्व हे जाणतात, म्हणून रामदास म्हणे योग्य साधू जाणती. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.